PS स्टोरीटेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. बेडी भाग 7. लेखिका प्राची सोळे. जा ग जा आणि 1-2 साड्या स्वतःला पण घे, आई हसून बोलली. बघते. संध्या एवढंच बोलली. तिला संध्याकाळचे वेध लागले होते. कधी वळी सिफिसला जाते. कथा पुढे सुरू. बरोबर 5 वाजता संध्या वळी सिफिसला कॉमन मॅनचा पुतळा जिथे होता तिथे उभी राहिली. विशाल अजून आला नव्हता. R.K. लक्ष्मण यांचा कॉमन मॅन ती कुतूहलाने बघत होती. सामान्य माणसाची हुबेहूब प्रतीक होते. तिने मनोमन श्री R.K. लक्ष्मण यांना नमस्कार केला. पण संध्याला जराही वाट पाहावी लागली नाही. तिच्या खांद्यावर हात पडला तसं तिने मागे वळून पाहिले. लाईट सी ग्रीन कलरचा स्लिम फिट शर्ट, त्यावर क्रीम कलरची पॅन्ट, चेहऱ्यावर कमालची प्रसन्नता. डॉक्टर विशालचे हे रूप संध्या एक क्षण पाहतच राहिली. संध्याजी, अजून कोणाची वाट पाहताय का? मी आलो. तिच्यासमोर चुटकी वाजवत हसत विशाल बोलला. ज्यांची वाट पाहते ते आले. त्याच्या खांद्यावरून मागे पाहत संध्या म्हणाली. कोण? असं म्हणून विशालने मागे पाहिले आणि संध्याने त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हटले, मी इथे आहे. अजून कोणी येणार आहे का? तिच्या या मात्र वाक्यावर दोघे खळखळून हसले. आता थट्टा पुरे. मी तुला इथे एका महत्त्वाच्या कामासाठी बोलवले आहे, संध्या म्हणाली. हो जरूर, सांग काय काम आहे? विशालने विचारले. आपण थोडा वेळ बसूया का? हो चल. कॉमन मॅनच्या बाजूचाच बेंच रिकामा होता. दोघे तिथे बसले. विशाल, माझ्या मनात एक मोठा प्रश्न आहे, रादर एक शंका आहे. हे म्हटलं तरी चालेल. माझे बाबा खूप तंदुरुस्त होते. पहाटेचं वॉक, रनिंग, योगा, खाण्यावर कंट्रोल, कुठलाही आजार नाही आणि वय वर्षे फक्त 60. त्यांचा 60वा वाढदिवसही खूप छान साजरा केला. अशा माझ्या बाबांना या इथे फिरताना मॅसिव्ह हार्ट अटॅक यावा हे मला स्वतःला पटत नाही आहे. आणि तुझ्या प्रोफेशनमध्ये अंतर्मनालाही प्राधान्य असतं ना, म्हणजे स्ट्रॉंग इन्स्टिंक्ट. माझं मन मला म्हणते हे चुकीचं आहे, काहीतरी मिसिंग आहे आणि त्याच जोरावर आज मी इथे आले. काही समजते का ते पाहायला. विशालने एक क्षण तिच्याकडे पाहिले. पहिल्या दिवशी क्लिनिकमध्ये आली होती ती स्वतः मानसिक आजारी आहे हे सांगायला, पण आज तिच्या बाबांचा मृत्यूचं गुढ उकलायला इथपर येऊन पोचली. कोण म्हणेल ही मानसिक रोगी आहे? हिला भास होत आहेत. संध्या एकदम ठणठणीत आहे. फक्त तिला मानसिकरित्या कमकुवत करण्याचं कोणाचं तरी षडयंत्र चालू आहे, विशाल विचार करत होता. अरे विशाल, बोल काहीतरी, संध्याने त्याच्या खांद्याला हलवत म्हटले. थांब. विशालने पाण्याची बाटली तिच्यासमोर धरली. घे, पाणी पी. माझ्याकडे आहे पाणी, मी आणले, संध्या म्हणाले. आता हे समोर आहे ना, मग पी ना थोडं पाणी. बरं दे. संध्याने पाणी प्याले. नंतर विशाल पाणी प्याला. मला सांग, तुला असं वाटते का की आपण इथल्या लोकांना बाबांबद्दल काही माहिती मिळते का विचारायचे? विशालने सरळ विचारले. हो अरे, बाबा इथे रोजच संध्याकाळचे वॉकला यायचे. कोणीतरी त्यांना नियमित बघणारे असेलच ना. आणि थांब, बोलण्यापेक्षा कृती करूया. चल उठ. विशाल तिला थांबवत बोलला. वॉक करणारे येतात जातात, कोणाच्या वेळा मागे पुढे होतात. आपण आधी त्या बिस्लेरी स्टॉलवाल्याला विचारू. आपल्या साईडनी येण्यासाठी तो फुटपाथच घ्यावा लागतो. विशाल उठला. संध्याही उठली आणि बिस्लेरी शॉपकडे चालू लागले. शॉपवर गर्दी नव्हती. काउंटर मागे एक 35च्या आसपासचा माणूस बसला होता. काय देऊ? माहिती. काय? त्याच्या चेहऱ्यावर गोंधळलेले भाव आले. विशाल हसला. दादा, जरा मदत हवी. तुम्हाला एक फोटो दाखवतो, तो पाहून सांगा यांना तुम्ही बघितले आहे का? विशालने संध्याकडे पाहिलं. ती समजली. पटकन तिने तिच्या मोबाईलमधला नुकताच वाढदिवशी काढलेला बाबांचा फोटो त्याच्यासमोर धरला. घ्या, हातात घेऊन बघा. मोबाईल पुढे करत ती बोलली. त्या इस्माने मोबाईल हातात घेतला. थोडा वेळ निरखून पाहिला तो फोटो आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. मोबाईल परत संध्याकडे देत तो बोलला. हे काका इथे संध्याकाळची फिरायला यायचे. माझ्याकडून कधी कधी पाण्याची बाटली घेऊन जायचे. त्याचे शब्द ऐकून संध्याचे डोळे भरले. तिला बोलता येईना. विशालने तिच्याकडे पाहिले आणि सूत्र स्वतःकडे घेतली. दादा, हे हिचे वडील आहेत. तुम्हाला माहिती आहे का त्यांच्याबद्दल काही? आम्हाला सांगा, विशाल त्याला विनंती करत बोलला. साहेब, हे काका संध्याकाळची इथे फिरायला यायचे. कधी पाण्याची बाटली नाही आणली तर माझ्या स्टॉलमधून घ्यायचे. रोजचं येणं होतं म्हणून माझ्याशी हसूनही बोलायचे. ओके दादा,
पण एक दिवस काय झाले तुम्हाला माहीत आहे ना? विशाल असे बोलतच होता की तो इसम पुढे बोलला. हो, माहिती आहे. त्यांना इथेच फिरताना अचानक छातीत दुखू लागले आणि ते फुटपाथवरच कोसळले. हो हो, तेच तेच. पण असे अचानकच चालता चालता का? की काही झाले होते? विशालमधला आता डॉक्टर जागा झाला. साहेब, 3-4 फेऱ्या मारल्या बघा. मस्तपैकी त्यांनी, तेही जोरात चालत. मग मग तो काहीतरी आठवत होता. दोघांचे डोळे चमकले. तो काहीतरी आठवत होता. आणि काय दादा? संध्या दिनवाणी होऊन बोलली. ताई, काका पाणी प्यायला थांबले. ते नेहमी जातात इथं उभं राहून पाणी प्यायचे व फुटपाथ क्रॉस करायचे. त्या दिवशी ते थोडे लांब उभे होते. काकांनी पाणी प्यायलं. त्यांचं लक्ष तिथे उभ्या असलेल्या सफेद गाडीवर गेलं. 1-2 मिनटं ते तसेच उभे राहून त्या गाडीकडे पाहत होते. दुकानात गिराईक नव्हतं म्हणून मीही त्यांच्याकडे बघत होतो. नंतर काका त्या गाडीजवळ जाऊन एकदम आत डोकावून बघू लागले. मला पण काय समजेना. काका असं बघू लागले तर आतमध्ये ते बसलेले जोडपं बाहेर येऊन त्यांना जा विचारतील, ओरडतील. जोडपं? कोण होतं? संध्याने अधीर होऊन विचारले. ते माहीत नाही, पण त्यांच्यात काय ते चालू असेल. तर काकांनी पाहिलं आणि रागाने रस्त्यावरच्या ड्रायव्हर सीटजवळ गेले ना आणि धाडकन दरवाजा उघडला. आतल्या त्या माणसाला हाताला धरून बाहेर ओढू लागले. तसा तो माणूस झटक्यात बाहेर आला आणि काकांशी रागाने भांडू लागला. दोघंही ओरडत नव्हते, पण रागाने बोलत होते. तेवढ्यात त्या माणसाने काकांना फुटपाथच्या बाजूच्या कारच्या दरवाजावर नेलं व दार उघडून आत बघायला लावलं. काकांनी पाहिलं व झटका लागल्यागत मागे झाले. तो माणूस त्यांच्याकडे बोट करून परत काही बोलला व कारमध्ये बसून सुसाट निघून गेला. काका तिथेच उभे राहिले. मग स्वतःला सावरत फुटपाथवर चढले. मी विचार केला जाऊन काकांना मदत करावी. मी स्टॉलच्या बाहेर येणार, तो काका चालू लागले. तर अचानक त्यांना चक्कर आले आणि तिथेच खाली कोसळले. मी तसाच धावलो त्यांच्याकडे. त्यांना खूप घाम आला होता. छातीवर हात होता, पण शुद्ध गेली होती. साहेब, इथं चालणाऱ्यांमध्ये डॉक्टर लोक पण असतात ना. त्यातल्या एका डॉक्टरने लगेचच ओळखलं हार्ट अटॅक. त्यांनीच ॲम्ब्युलन्सला कॉल करून बोलावलं. काकांचे हात चोळले, छातीवर दाब दिला, पण काका शांत होते. बस बस बस, नका सांगू काही. तोंडावर हात ठेवत संध्या बोलली. अतिदुःखाने तिचा चेहरा लालबुंद झाला. तिचा तोल गेला. धड रडणंही जमत नव्हते. विशाल होता म्हणून त्याने तिला पटकन सावरले. बळेच तिला पाणी पाजले. संध्या, प्लीज काम डाऊन, डोंट क्राय. तू शांत हो, विशाल तिच्या पाठीवर थोपटत बोलला. विशाल, विशाल किती तो बाबांना त्रास झाला रे. नाही वाचू शकले. ती रडतच होती. विशाल तिला धीर देत होता तर स्टॉलवाला दोघांकडे बघत होता. थोड्या वेळाने संध्या सावरली, शांत झाली. विशालने तिला पाणी दिले. अजून एक प्रश्न बाकी होता की तो गाडीवाला माणूस कोण होता? दादा, तो माणूस कसा होता? त्याचं काही वर्णन करू शकता का? संध्याने त्याला विचारले. थांबा, तुम्हाला फोटो दाखवतो, तो बघा आधी. जर तो नसेल तर त्या माणसाचं वर्णन करा. विशालने सरळ शॉर्टकट घेतला. संध्या त्याच्याकडे बघतच होती. संध्या, तुझ्या मोबाईलमधला सुदीपचा फोटो दाखव. विशाल असं म्हणाला आणि संध्याने त्याच्याकडे चमकून पाहिले. सुदीपचा फोटो? दाखव ना, विशालने घाईत म्हटले. संध्याने सुदीपचा फोटो त्या माणसासमोर धरला. त्याने पटकन मोबाईल हातात घेतला आणि एक क्षण फोटोकडे पाहिलं. हाच तो माणूस त्या दिवशी काकांबरोबर भांडत होता. मग गाडीतून निघून गेला, तो स्टॉलवाला बोलला. संध्या चक्कर येऊन पडायचीच बाकी होती. ती भीषण हादरली. काय बोललात तुम्ही? हा माणूस होता? ती अविश्वासाने ओरडली. बिचारा तो माणूस दचकला. हो ताई, मी कशाला खोटं सांगू. हा माणूस कसं विसरेन मी. चांगला उंच पुरा आहे, गोरा आहे आणि माझ्या स्टॉलमध्ये व त्यांच्यात जास्त अंतर नव्हते. असतं तरी मी व्यवस्थित ओळखलं असतं, कारण माझी दूरची आणि जवळची नजर एकदम स्ट्रॉंग आहे. तो शब्दावर जोर देत बोलला. दादा, खूप खूप धन्यवाद. तुमची खूप मोलाची मदत झाली. येतो आम्ही. विशालनी परिस्थिती हातात घेतली. संध्याची अवस्था खूप वाईट झाली होती. आधी बाबांचं दुःख आणि आता सुदीपबद्दल हे कसं सहन करणार बिचारी. विशालला तिच्यासाठी खूप वाईट वाटले. त्याने तिला तिथून दूर नेलं. तिला त्याच्या कारजवळ आणले. बस आतमध्ये, तो म्हणाला. काही न बोलता संध्या मुकाट्याने कारमध्ये बसले. विशाल बसला. त्याने तिच्याकडे पाहिले. संध्याचे डोळे पाण्याने डबडबले होते. तिच्या छोट्या रुमालाने ती नाक पुसत होती. संध्या,
मला सुद्धा काही कळत नाही आहे, कसं रिॲक्ट व्हावं. हे खरं आहे की खोटं तेही कळत नाही आहे, विशाल बोलला. पण मला कळतंय ना, सारं कळलं आणि समजलंही. संध्या काचेतून समोर एकटक पाहत बोलली. तिचा आवाज घोगरा बर्फासारखा थंड होता. विशालने दचकून तिला पाहिलं. संध्याचा चेहरा, डोळे विलक्षण कठोर दिसत होते. डोळ्यात राग काठोकाठ उतरला होता. विशालला काळजी वाटली. संध्या, तुझं दुःख समजते मला. आपण यातून नक्कीच मार्ग काढू, पण आधी स्वतःला सावर. तिच्या हातावर हात ठेवत तो बोलला. संध्याने त्याच्याकडे पाहिलं, मंद स्मित केले, त्याच्या हातावर थोपटले. विशाल, एखाद्या देवदूतासारखा धावून आलायस बघ तू माझ्यासाठी. आता माझ्या डोक्यात एक एक गोष्टी आकार घेऊ लागल्यात, स्पष्ट होत आहेत. ज्याला मला वेडी बनवून उद्ध्वस्त करायचे आहे त्याला मी आता दाखवणार, एक वेडी काय करू शकते. संध्याच्या आवाजात विखार भरला होता. संध्या, वेट. असा एकदम विचार करू नकोस. अजून सिद्ध व्हायचे आहे की तोच सुदीप होता. आणि काय विशाल? अरे तू ऐकलं नाहीस का तो माणूस काय म्हणाला? उंचपुरा, गोरा हे सुदीपचंच वर्णन आहे. आणि ते कमी की काय, त्याने सुदीपचा फोटोही ओळखला. किती ठामपणे बोलला ते ऐकलंस ना? अजून काय सिद्ध करायचं आहे तुला? संध्या किंचित रागाने बोलली आणि लगेचच तिची चूक तिला लक्षात आली. विशालवर असे ओरडून बोलायला नको. तो बिचारा मला मदतच करत आहे. विशाल, सॉरी. मी तुझ्याशी इट्स ओके संध्या. मला काही वाटलं नाही. हे वागणं स्वाभाविक आहे. आता आपल्याला नीट विचार करायला हवा, पण इथे नको. तुला घरी सोडतो. सुदीप यायच्या आत घरी जा. परत क्लिनिकला ये, आपण बोलू. खरंच सुदीप जर दोषी आहे आणि तुझ्याशी तो असं मुद्दाम वागत असेल तर त्याच्या माइंडमध्ये काहीतरी प्लॅन नक्कीच तयार असणार. ठीक आहे, येते मी उद्या, बोलू. संध्या, एक महत्त्वाचे लक्षात ठेव. सुदीप काही बोलला तर रिॲक्ट होऊ नकोस. काही झाले नाही असंच भासव. रिलॅक्स राहा. यातून मार्ग नक्कीच निघेल. आणि सुदीप जर दोषी असेल तर त्याला शिक्षा मिळायलाच हवी. त्यासाठी आपण प्रयत्न करायचे. चल, तुला घरी सोडतो. विशालने कार स्टार्ट केली. संध्याचे विचार कारबरोबर धावत होते. संध्याला बिल्डिंगजवळ सोडून तिला उद्या यायचे सांगून तो निघून गेला. लिफ्टने ती वर 5व्या मजल्यावर आली. बेल वाजवली. आईने दार उघडले. संध्याचे दोन्ही हात रिकामे पाहून आई चाट पडली. अगं, तुला साड्या नाही घेतल्यास? आवडल्या नाही का? आई विचारत होती. सुदीप अजून आला नव्हता. नाही घेतल्या. खूप महाग होत्या. काही फंक्शन नाही, सण नाही, तर कशाला घ्या उगाच. मी आले फ्रेश होऊन लगेच, संध्या बोलली आणि पर्स घेऊन बेडरूममध्ये गेली. आई संध्याकडे बघत होती. तिला संध्याचं वागणं थोडं बदललेलं वाटलं. काहीतरी वेगळं आहे, आई विचार करत होती. क्रमश कथेचे हक्क लेखिकेकडे सर्वथा सुरक्षित. कथा कॉपी करण्यास मनाई आहे. कथा लिखित व आवाज प्राची सोळे. जमल्यास कथेला हाईप करायला विसरू नका. मनपूर्वक धन्यवाद. लोभ असावा.